जय भीम. बऱ्याचशा गोष्टी माझ्या समाजातील लोकांच्या किंवा माझ्या समाजातील म्हणण्यापेक्षा मी असंही म्हणेल की जवळजवळ समाजाची रीतच झालेली आहे. लोकांना खरं पटत नाही. सांगायचा मुद्दा म्हणजे असा आहे की लोकांना जी गरज आहे त्याच्यावर काम करायचं नाही. लोकांना फुगीर आणि वरवर दिसणाऱ्या गोष्टीत जास्त इंटरेस्ट आहे. त्यातली त्यात आमचा समाज म्हणजे मी स्पष्ट सांगतो, जे आजच्या कंडिशनला आम्ही बौद्ध आहेत, बाबासाहेबांचे अन्वय म्हणतात, त्यांच्याविषयी जर सांगायचं झालं तर हे घोषणेत अडकलेले लोक आहेत. एखाद्याने जर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो असं जर म्हणलं तर हे फुगले असे बास. तिथं त्या माणसापुढं घाण राहायला तयार होते. पण तो माणूस काय करणार आहे, त्याचं विजन काय, याचं काही त्यांना घेणं देणं नाही. तेवढ्या घोषणेवर बोलले म्हणजे एवढा अभिमान वाटला फक्त बाबासाहेबांचा विजय म्हटलं की बास, नाव घेतलं की. पण याच्यानंतर बाबासाहेबांचं नाव घेतल्यानंतर त्या समाजाचं काहीतरी मागं लागतंही देणं याचा विचार होणार नाही. आजची परिस्थिती काय खेड्यापाड्यात बघितली तर कंगाल आहेत लोक, एवढी बेकार आहेत. 400-500 रुपयावर रोज कामाला जातात, आठवड्याचा बाजार करतात, 2 क्वार्टर पिऊन रिटर्न आले, 1 किलो मटण आणलं, भाजीपाला आणला, संपला विषय, खलास. कुणाचं शिक्षण नाही, कुणी कुठल्या नोकरीवर नाही. मागच्या 10-20 वर्षाच्या काळात गेलं तर खेडोपाडी अख्ख्या 10 खेड्यामधून 10 लोकंसुद्धा नोकरीला लागलेली असतील असं सांगता येणार नाही. प्रचंड शैक्षणिक हाल. त्याच्यातून वरी काढायचं काय? आपण फक्त जयंत्या मोठ्या करायच्या साजऱ्या. जयंती मोठी साजरी झाली बस विषय संपला आपला. पण असं कुठल्याही समाजातील माणसाला वाटत नाही की आपल्या समाजातून 2 पोरं भविष्यात पुढं चांगल्या मोठ्या कामाला लागावीत, समाज पुढं जावा, शैक्षणिक कामातून काहीतरी समाजाची ओळख निर्माण व्हावी, पुढली पिढी येणारी भविष्यात काहीतरी काम करणारी तयार करावी, असं कुणाला वाटत नाही. आणि असं वाटणार आणि बोललो की ते लोकांना पटत नाही. त्याची ती बघतील, त्याला कळत नाही का? समाज हा सामूहिक काम करताना उदासीन आहे. फक्त बाबासाहेबांच्या नावासाठी आणि 1 दिवसासाठी झेंडा आणि दांडा घेऊन पळायला तयार आहे. पण बाबासाहेबांचं खरं मौलिक तत्त्वज्ञान घेऊन पुढं जायला तयार नाही. की बाबांनो, संघटित होऊन तुम्हाला संघर्ष करावा लागेल. तुम्ही शिकू राहिले नाही असं नाही आहे, पण तुम्ही संघटित नाही, संघर्ष करण्याला उपयोग नाही. बाबांच्या 3 सूत्रामधलं 1 सूत्र तुम्ही हरवलं. तुम्हाला तुमचे हेवादावे बाजूला सारून तुमच्या मुलांचं येणारं भविष्य म्हणजेच आपलं भविष्य, आपल्या समाजाचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर तुम्हाला या गोष्टीवर कुठंतरी निर्णय घ्यावा लागेल. आणि मला वाटतं ती वेळ आजच आहे. बघा पटतंय का? नाहीतर चाललंयच. जय भीम. चला पुढं.